गायक वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। कलाकारांनी रॅली काढत गीत गायनाच्या माध्यमातून वामनदादांना केलं अभिवादन। कवी गायक वामनदादा कर्डक यांची आज 103वी जयंती आहे। त्यानिमित्त बुलढाणा शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सकाळी जयस्तंभ चौकात असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रमुख मार्गाने वामनदादांचा जयघोष करत रॅली काढण्यात आली। हुतात्मा स्मारक येथे उभारण्यात आलेल्या वामनदादा कर्डक यांच्या पुतळा आणि स्मारकाजवळ आयोजित कार्यक्रमात रॅलीचा समारोप करण्यात आला। कार्यक्रमांमध्ये जिल्हाभरातून आलेल्या कलावंतांनी आपली कला सादर करत गीत गायनाच्या माध्यमातून वामनदादा कर्डक यांना अभिवादन केलं। महाकवी वामनदादा कर्डकांची 103वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होत आहे। बुलढाणा हे महाकवी वामनदादाचं कर्मभूमी आहे। या ठिकाणी या बुलढाणा शहरामध्ये, बुलढाण्याच्या परिसरामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वामनदादाचं वास्तव्य होतं। जवळच भादोला गाव आहे। या भादोला गावाला वामनदादाने मुक्काम करून त्या ठिकाणी अनेक दर्जेदार गीतं या ठिकाणी वामनदादाने लिहिलेली आहेत। बुलढाण्याला वामनदादाचं वास्तव्य होतं। आजूबाजूच्या सगळ्या खेड्यामध्ये सुद्धा वामनदादाचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की असं एक गाव नाही तिथं वामनचं नाव नाही आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी वामनदादाची जयंती आज मितीला आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपले आदरणीय आमदार संजीवभाऊ गायकवाड यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी आपण जे हुतात्मा स्मारकामध्ये आपण वामनदादाचा पुतळा बसवून घेतला। आता 3रे वर्ष आहे। त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी असा कार्यक्रम होत असतो। कलाकारांची रॅली निघते आणि या रॅलीमधून वामनदादाचा जे जे काय तिथं आमची रॅली विसर्जित होते।